नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झगडणारे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अखेर विधान परिषदेवर संधी मिळाली. खरं तर ही संधी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी न्यूज 18 मराठीला जी मुलाखत दिली त्यातला अत्यंत थोडासा भाग आपण ऐका. ही सगळी प्रतिक्रिया बघितल्यानंतर खरंच या सगळ्या निवडणुका गरिबांसाठी उरलेल्या नाहीत का? लोकशाही ही फक्त श्रीमंतांसाठीच आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्याला आज बच्चू कडूंचा विषय तर बोलायचंच आहे, पण बच्चू कडू निवडणुकीमध्ये हरले होते. एक वेळ तो पराभव त्यांचा परवडला, पण आज जी त्यांना आमदारकी मिळाली हा त्यांचा नाही तर शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेकांचा एका अर्थाने चळवळीचा पराभव आहे असं आमचं मत आहे. कसं ते आपण समजून घेणार आहोत. एकूणच विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांचा कस लागत नाही किंवा ज्यांना संधी मिळत नाही अशांना विधान परिषदेमध्ये पाठवलं जातं असा एक समज आहे. राजकीय गणितं मांडली जातात. काहींना न्याय देण्यासाठी म्हणून घेतलं जातं आणि अशा सगळ्या भाऊगर्दीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र जिथल्या तिथंच राहतात. हाही अनुभव आला. अर्थात भारतीय जनता पक्षाच्या 5 पैकी 1-2 सदस्यांना त्यांनी ही संधी दिली की जे नावं चर्चेतही नव्हते, ज्यांना अपेक्षाही नव्हती की आपल्या घरात आमदारकी येईल, त्यांना भारतीय जनता पक्षाने आमदारकी दिली हे मात्र खरं आहे. मुळामध्ये आपण जो विषय सुरू केलेला आहे तो बच्चू कडूंपासून सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी वारंवार उपोषणाला बसणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडणारे, कर्जमाफीसाठी राज्यभर दौरे करणारे, प्रहार संघटनेच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी फिरणारे बच्चू कडू असं का म्हटले की निवडणुकीमध्ये मी हारलो. मी निवडणुकीत हारल्यानंतर बच्चू कडूंना असं कार्यकर्ते म्हणत होते की तुम्ही गुवाहाटीला गेल्यामुळे हारले, पण बच्चू कडूंनी त्याच्यावर एक सवाल उपस्थित केला की गुवाहाटीला तर सगळेच गेले होते, बाकी सगळे निवडून आले आणि मी एकटाच पडलो. त्याचं काय कारण आहे? कारण माझ्याकडं जात नव्हती, माझ्याकडे धर्माचं राजकारण नव्हतं, माझ्याकडे बटेंगे तो कटेंगेचा नारा नव्हता, माझ्याकडे पैसाही नव्हता, त्यामुळंच मी हारलो. दुसरी जी वेदना त्यांनी बोलून दाखवली ती मात्र फार धोकादायक आहे. ते असं म्हटलं की कर्जमाफीसाठी आम्ही झगडलो, लढलो, सगळं केलं, पण आज आमदारकी मिळाल्यानंतरही किती जण आले किंवा मी पराभूत झालो त्यानंतरही किती शेतकरी माझ्या पाठीमागे उभे राहिले. थोडक्यात बच्चू कडू असं म्हणत होते की जातीसाठी भांडणाऱ्या लोकांच्या मागं लोक उभे राहतात, पण मातीसाठी भांडणाऱ्या लोकांच्या मागं कुणालाही जावंसं वाटत नाही. ही त्यांची जी शोकांतिका आहे ती मला जास्त खटकली. ती यासाठी खटकली की त्यांच्या जागेवर तर ते बरोबर आहे, पण अशा पद्धतीचा एक चळवळीतला कार्यकर्ता, आमदार मागच्या दाराने का होत नाही. आपली स्वतःची संघटना, जी संघटना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू केलेली म्हणा, आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय वारसा नसलेले बच्चू कडू प्रहार संघटनेमार्फत राज्यभर पोचले, शेतकऱ्यांमध्ये ते लोकप्रिय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी धसास लावण्यासाठी आंदोलने केली आणि अशा सगळ्या मार्फत जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये त्यांना संधी मिळत गेली त्यावेळेस त्यांनी त्यांची स्वतःची बार्गेनिंग पॉवर म्हणा किंवा स्वतःचं एक महत्त्व जे आहे तेही वाढवलं. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि अर्थातच ते वाढवावंच लागतं. राजकारणामध्ये गेल्यानंतर राजकारणाचे सगळे नियम पाळावे लागतात. ते बच्चू कडूंनीही पाळले, पण बच्चू कडूंना आज प्रहारसारखी संघटना बाजूला ठेवून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला. झेंडा बदलला तरी अजेंडा तोच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की बटेंगे तो कटेंगे सारख्या गोष्टीमध्ये, कट्टर हिंदुत्वाच्या गोष्टीमध्ये मी फारसा अडकणार नाही, मी दिव्यांग यांच्यासाठी फोकस काम करणार आहे. तसा तो त्यांचा निर्णय घेण्याचा त्यांचा तो अधिकार आहे. मात्र एकूणच बच्चू कडू यांची ही सुद्धा प्रतिक्रिया खूप उद्विग्न करणारी आहे. एकतर मला कळत नाही की आमदार झाल्यानंतर ते हारले का जिंकले, त्यांना मंत्रिपद मिळणार आहे, पण हा बच्चू कडूंचा विजय आहे का पराभव आहे याच्यावर आपल्याला चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांना तुम्ही कार्यकर्तेच ठेवा, शेतकऱ्यांसाठी ओरडा, रस्त्यावर उतरा, गोरगरिबांसाठी आंदोलने करा, स्वतःवर केसेस करून घ्या, आणि आमदारकीच्या वेळेस मात्र बच्चू कडूंनी जी गोष्ट बोलून दाखवली की एका घरामध्ये 4-4 आमदार, 4-4 खासदार, खासदार 4-4 नसतात, हे बोलण्याच्या ओघात बोललो मी, पण आमदार खासदार असे एका घरामध्ये झालेले आहेत. तर अशा पद्धतीचं एक राजकारण आहे. मग परिवारवादाला विरोध करणारा पक्ष सत्तेवर असतानासुद्धा परिवारवाद थांबलेला नाही आहे आणि हे सगळं बच्चू कडूंसारख्या राजकारण्यांना भोगावं लागतं. याचे सगळे दुष्परिणाम हे सुद्धा तितकंच कटू सत्य आहे. त्यामुळं
सोयीचा मार्ग म्हणून बच्चू कडू यांनी प्रहार संघटना आज बाजूला ठेवून तिचं सामाजिक कार्यापुरती ती ठेवू. अर्थात यालाही खूप कंगोरे आहे. बच्चू कडू त्यांचा पुन्हा राजकीय वापर कधी करतील नाही करतील हा नंतरचा मुद्दा आहे. पण आजच्या घडीला तरी प्रहारसारखी संघटना बाजूला ठेवून आमदारकी घेणं आणि मंत्री होणंसुद्धा ह्या बच्चू कडूंना जरी विजय वाटत असला तरी तो एका अर्थानं या देशातील गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि लोकशाहीसाठी झगडणाऱ्यांचा पराभव आहे असं आमचं मत आहे. त्याचं कारण असं की सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाही, सत्तेत जाऊनच प्रश्न सुटतात, हे जे मिथ्य तयार झालेलं आहे त्याला कुठंतरी छेद देण्याची गरज आलेली आहे. या देशामध्ये अशा अनेक चळवळी आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक दाखले देता येतील की ज्यांच्या हातामध्ये सत्तेचं साधं एक पदही नव्हतं, पण त्यांनी सरकार हलवलं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं गोष्टी करून दाखवले. माहितीचा अधिकार या देशात आला, अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. एक उदाहरण सहज सुचलं म्हणून सांगितलं. वेगवेगळे कायदे कधीकधी जन्माला येतात, त्याच्यामध्ये काही सत्ता हातात असण्याचं काही गरजच नसते. पण मुळामध्ये आता बच्चू कडू अनेक वर्षांपासून आमदार आहेत, लोक त्यांना निवडून देत होते आणि ज्यावेळेस त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं असं त्यांचं मत आहे, त्यावेळेस मात्र नेमकं त्यांना पाडलं आणि त्याचं सगळं खापर फुटलं गेलं ते गुवाहाटीच्या प्रकरणावर. त्यामुळे का होत नाही, एकनाथ शिंदेनी एका याच्यामध्ये 2-3 मास्टर स्ट्रोक मारले. एक तर गुवाहाटीला गेलेला कुणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द त्यांनी पाळला. जो पडले होते बच्चू कडू त्यांना जवळ घेतलं, त्यांना आमदार केलं, उद्या मंत्री करतील. दुसरा मास्टर स्ट्रोक याही अर्थानं आहे की आपली आता सामाजिक विषयावरची चर्चा संपलेली आहे, आपण आता राजकीय बोलणार आहोत. की बच्चू कडू प्रहार संघटनेला सोडून जर शिवसेनेत आलेले असतील तर एक चांगला शेतकरी नेता एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये आलेला आहे. विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये आणि त्या सगळ्या विदर्भाच्या काही भागांमध्ये बच्चू कडूंचा खूप प्रभाव आहे. नवनीत राणा दाम्पत्य ज्या पद्धतीनं तिथं भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून आणि त्यांचाही एक स्वतंत्र पक्ष आहे जे, पण तो बाजूला ठेवून ते भाजपच्या याच्यावर सिम्बॉलवर लढलेले आहेत, त्यामुळे ते भाजपचे आता. तर त्यांनासुद्धा या बच्चू कडूंच्या प्रवेशामुळे मोठा सेटबॅक बसेल आणि एकनाथ शिंदेंनासुद्धा भाजपशी तिथं 2-2 एकाशी एक असे हात करता येईल. त्यामुळे एका अर्थाने एकनाथ शिंदेंनी खऱ्या अर्थानं मास्टर स्ट्रोक मारला. विधान परिषदेच्या निवडणुकीवर जाता जाता एक छोटंसं भाष्य असं आहे की या 9 जागांपैकी मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजपने एक 2-3 कर्जतकर नावाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनाही संधी दिली, महिलांना संधी दिलेली आहे. त्यामुळं भाजपवर या सगळ्या याच्यामध्ये कोणाला डावललं आणि कोणाला घेतलं. अर्थात केशव उपाध्याय आणि माधव भंडारींचं नाव नेहमीच चर्चेत असतात आणि ते नेहमी मागे पडतात, असा इतिहास आहे आणि तोच इतिहास आजही कायम राहिला. महाविकास आघाडीला हे शेवटचं भाष्य करावं लागेल महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये. खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपल्याकडं नॅनो कार आहे आणि आपल्याला मर्सिडीजसोबत पळायचं आहे, त्यामुळं मर्सिडीजचा पाठलाग आपण करू शकत नाही. त्यामुळं महायुतीचं जेव्हा राजकारण शिजत होतं या सगळ्या बाबतीत त्यावेळेस महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजे होता. शेवटी परिस्थिती अशी झाली की मर्सिडीज गाडी 100 किलोमीटरच्या पुढं निघून गेल्यानंतर एका वळण रस्त्याने आडवळणी रस्त्याने नॅनो कारला मार्ग शोधावा लागला आणि विधान परिषद गाठावं लागली. असं माझं एक छोटंसं उदाहरणार्थ भाष्य आहे. कारण हे अंबादास दानवेंना संधी मिळाली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, पण हे सहजही झालं असतं. त्याच्यासाठी त्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत कात्याकूट करत बसावं लागला. दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळं नॅनो कार चालवताना आपण महामार्गाचा आणि मर्सिडीजचा पाठलाग न करता इथून पुढं आपल्या छोट्या रस्त्यांचा पण नेमक्या मार्गाचा वापर करावा एवढं महाविकास आघाडीला सांगावं वाटतं. बाकी विधान परिषद निवडणुकीमध्ये आता स्वारस्य काही उरलेलं नाही. ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. येणाऱ्या आमदारांनी जनतेची कामं करावी, जनतेची अपेक्षा आहे ती होतीलच, याचीही काही अपेक्षा नसतेच नेहमीप्रमाणे. त्यामुळे आपण पुन्हा या विषयावर चर्चा करत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.